वर्षा जोशी. आज वाचते आहे ते आहे 12वी भारतीय समाजाची ओळख या पुस्तकातला 3रा पाठ, पान नंबर 46. भारतीय समाजातील विविधता आणि एकता. याचे मुद्दे असे बघणार आहोत. 3.1 भारतीय समाजातील विविधता, 3.2 विविधतेतील एकता आणि 3.3 राष्ट्रीय एकतेसमोरील आव्हाने. प्रस्तावना. विविधतेत एकता असलेला देश अशी भारताची ओळख आहे. या विधानाचा आधार घेऊन आपण या प्रकरणामध्ये भारतीय समाजातील वैविध्य आणि ऐक्याचे पैलू आणि निर्देशकांवर चर्चा करणार आहोत. त्याबरोबरच राष्ट्रीय ऐक्यासमोरील आव्हानांवरही चर्चा करू. भारतातील वैविध्यांचे स्रोत अनेक आहेत. त्यापैकी वांशिक मूळ, धर्म, जाती, आदिम संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, सांस्कृतिक आणि उपसांस्कृतिक श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान आणि विचारधारा, भौगोलिक भेद हे काही ठळक स्रोत आहेत. याखेरीज विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य कायमच अधोरेखित होते. ऐक्यभाव म्हणजे एकजूट किंवा एकात्म भाव होय. यामुळे वैविध्यपूर्ण वांशिक समुदाय किंवा संस्था आणि त्यांच्या श्रद्धा परस्परांशी जोडलेल्या राहतात. प्रस्थापित संरचना, नियम आणि मूल्यांच्या माध्यमातून अपेक्षित ऐक्यभाव समाजात रुजवला जातो. विविधतेत एकता या संज्ञेतून वैविध्याखेरीज एकात्मभाव असा अर्थ प्रतीत होतो. विविधतेत एकता हे सूत्र सामाजिक बांधणी, जात, लिंग, भाव, पंथ, संस्कृती आणि धार्मिक पद्धतीतील व्यक्तिगत आणि सामाजिक फरकातून अधोरेखित होते. विविधतेत एकता या सूत्रानुसार फरक हे संघर्षाचे कारण मानले जात नाही. असे असले तरी या प्रकरणात आपण देशातील एकतेला आव्हान निर्माण करणाऱ्या काही वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय, वर्गीय आणि लिंगभावात्मक घटकांचाही विचार करणार आहोत. 3.1 भारतीय समाजातील विविधता. भारतीय समाजात अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. शब्दकोशानुसार वैविध्य म्हणजे विभिन्नता किंवा फरक होय. प्रकरणाच्या या भागामध्ये आपण वैविध्यातील प्रभावी स्रोतांवर चर्चा करणार आहोत. यामध्ये भारतीय समाजातील वंश, धर्म, भाषा, प्रदेश, जात, वर्ग आणि लिंगभाव या स्रोतांचा समावेश होतो. वांशिक विविधता. वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणी असलेल्या लोकांचा गट अशी वंशाची साधी व्याख्या करता येईल. A.W. ग्रीन यांच्या मते वंश हा व्यक्तींचा मोठा जैविक गट होय. अशा गटांची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात. अशी वैशिष्ट्ये थोडाफार फरकाने समान असतात. काही अनुवंशिक वैशिष्ट्यांच्या आधारे वांशिक वर्गीकरण केलेले असते. वंशाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्यांचा आधार घेतला आहे अशा वैशिष्ट्यांना वंशीय निकष असे संबोधले जाते. भारतातील कोट्यावधी लोकसंख्येचे पद्धतशीर संस्कृती वर्णन करणे हे अवघड काम आहे. तथापि J.H. हटन, D.N. मुजुमदार आणि B.S. गुहा यांच्यासारख्या अनेक मानवशास्त्रज्ञांनी भारतीय लोकसंख्येचे वंशावर आधारित वर्गीकरण केले आहे. त्यापैकी B.S. गुहा यांनी केलेले वर्गीकरण पाहूया. गुहा यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे 6 प्रमुख वंश आधारित गट पडतात. वांशिक वर्गीकरण आणि पुढे 6 भाग दिलेले आहेत. नेग्रिटो, प्रोटो ऑस्ट्रोलॉइड, 3 आहे मंगोलॉइड, 4 मेडिटेरियन किंवा द्रविडियन, 5 वेस्टर्न ब्राचिसेफल आणि 6 नॉर्डॉइक. अभ्यासकांनी अलीकडेच नोंदवलेल्या निरीक्षणानुसार जगभरात कुठेही शुद्ध वंशगट नाही. पुरातन वंशगट संमिश्र आहेत. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून झालेल्या स्थलांतरामुळे वर नमूद केलेल्या वंशांमध्ये संमिश्रता आली आहे. यामुळे भारतीयांमध्ये वंश आधारित बहुजिनसीपणाचे प्रमाण प्रचंड आहे. अशा प्रकारे आज मानवजातीचे वंश आधारित वर्गीकरण केलेले असले तरी त्यांच्यातील भेद जाणून घेण्याचे आधार मात्र मर्यादित नाहीत. म्हणजेच आता केवळ बाह्य शारीरिक बांधा हा एकमेव निकष वापरला जात नाही. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शारीरिक वैशिष्ट्यांचा जैविक आणि DNA या पद्धतीने अभ्यास करता येतो. असा अभ्यास वैध आणि विश्वसनीय असतो. धार्मिक विविधता.
धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजांमध्ये धर्मसंस्थेचे अस्तित्व आहे. धार्मिक मतप्रणालीचा आर्थिक उपक्रम, राजकीय चळवळी, सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद यावर प्रभाव असतो. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. भारत हा बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देश असला तरी संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे समाजाची धर्मनिरपेक्ष वीण जपली जाते. भारत हा असा देश आहे जेथे आदिम समाजाचा आत्मवाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म या धर्मांचा इथे उगम झाला आणि भरभराटही झाली. नंतरच्या काळात ख्रिस्ती धर्म, इस्लाम, पारशी आणि शीख धर्माचा प्रभावही आढळतो. यापैकी प्रत्येक धर्माच्या मूलभूत कल्पना आणि श्रद्धा भिन्न आहेत. तरीही हे धर्म भारतीय समाजात एकोप्याने नांदतात. भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा हक्क मूलभूत हक्कांमध्ये नमूद केला आहे. जगभरात भारतीय धर्माचा विलक्षण प्रभाव पाहायला मिळतो. प्रत्येक प्रमुख धर्माचे तत्त्वप्रणाली, पंथ आणि संप्रदाय यांच्यामध्ये उपविभाजन झाले आहे. पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये धार्मिक अस्तित्वांवर आधारित भारतीय धार्मिक गटांचे वितरण नमूद केले आहे. हा तक्ता वाचूया. त्याच्यामध्ये 3 गट केलेले आहेत, 3 कॉलम आहेत. पहिल्यामध्ये आहे धार्मिक गट, दुसऱ्यामध्ये आहे 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या कोटीमध्ये आणि तिसऱ्यामध्ये आहे पर्सेंटेज, टक्केवारी. पहिलं आहे हिंदू. लोकसंख्या आहे 96.63 कोटी आणि पर्सेंटेज आहे 79.80. मुस्लिम आहेत 17.22 कोटी, पर्सेंटेज आहे 14.23%. ख्रिश्चन 2.78 कोटी आणि पर्सेंटेज आहे 2.30. शीख आहेत 2.08 कोटी, टक्केवारी आहे 1.72. बौद्ध 0.84 कोटी आणि 0.70%. जैन 0.45 कोटी, 0.37%. पारशी 0.88 कोटी आणि टक्केवारी आहे 0.06. भारतामध्ये फक्त 4,650 ज्यू आहेत. हा तक्ता संपला. एखाद्या धर्माचे सर्व अनुयायी समान श्रद्धा बाळगणारे आणि समान पद्धती पाळणारे आहेत असे आपल्याला गृहीत धरता येत नाही. धर्म अनुयायींच्या अंतर्गत उपगटांनी पवित्र साहित्य आणि वांशिक स्थानाचे विविध अर्थ लावले आहेत. धर्माचे अनुयायी एकत्रितपणे धार्मिक उत्सव आणि प्रसंग साजरे करतात. अशा उत्सवांमुळे सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. जसे की गणपती, दिवाळी, रमजान, ईद, पतेती, ख्रिसमस इत्यादी उत्सव नमूद करता येतील. अशा काही महत्त्वाच्या उत्सवांच्या दिवशी भारत सरकारनेही शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना उत्सव साजरे करता यावेत हा यामागचा हेतू आहे. उदाहरणार्थ गुड फ्रायडे, रामनवमी, ईद उल फित्र या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. कलकत्त्यामध्ये दीपोत्सव, दिवाळीमध्ये हा सण ज्यूविश दीपोत्सवासोबत म्हणजे हन्नुकाह बरोबर साजरा केला जातो. ते चौकट आहे. चौकटीमध्ये लिहिलेलं आहे 5 ते 7 विद्यार्थ्यांचे गट तयार करा. प्रत्येक गटाने एक धर्म निवडा. प्रत्येक धर्माच्या 5 अनुयायींच्या मुलाखती घ्या. त्यांच्या धार्मिक प्रथा परंपरांची माहिती घ्या. तुम्हाला मिळालेल्या माहितीचा अहवाल लिहा आणि तुमच्या वर्गासमोर तो सादर करा. चौकट संपली. भाषिक विविधता. बहुभाषिकता हे भारतीय जीवनपद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सन 1956 मध्ये भाषेच्या आधाराने भारतीय राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. म्हणून विशिष्ट राज्यातील रहिवासी विशिष्ट भाषा बोलतात. भारत हा विविध भाषांनी नटलेला देश आहे. भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत मान्यता दिली आहे. यापैकी संस्कृत, तामिळ आणि कन्नड या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत सरकारने या 3ही भाषांना विशेष दर्जा आणि मान्यता दिली आहे. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा 1000 वर्षांपेक्षा जुनी आहे. भारताच्या भाषिक धोरणाअंतर्गत भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे ही संकल्पना म्हणजे भारताचे खास वैशिष्ट्य आहे.
संयुक्त राष्ट्राने 21 फेब्रुवारी 2017 हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जाहीर केला. यापैकी भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले होते. असे शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचा पूर्ण क्षमतेने विकास होतो. भारताने भाषिक विविधतेला मान्यता देणारे आहे. प्रशासन, शिक्षण आणि इतर लोकसंपर्काच्या क्षेत्रांमध्ये मातृभाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यास हे धोरण मान्यता देते. या धोरणाची अंमलबजावणी आणि अधीक्षण करण्यासाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत भाषा समितीची स्थापना केली आहे. आज भाषिक विविधतेत संवर्धन करण्याची गरज आहे. वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक दुर्मिळ होत आहेत. मातृभाषा नाकारून इतर प्रमुख भाषांचा स्वीकार करण्यात येत आहे. भाषिक वैविध्याचे जतन करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. भाषिक विविधता हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. आता खाली एक तक्ता आहे. भारतातील भाषा परिवाराचे वर्गीकरण. 5 कॉलम आहेत त्याच्यामध्ये. पहिल्यामध्ये आहे इंडो आर्यन म्हणजे आर्य. त्याच्या खाली लिहिलेलं आहे संस्कृत, काश्मीरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, कच्छी, सिंधी, मराठी, ओरिया, आसामी, उर्दू, कोकणी, बिहारी, अवधी, छत्तीसगढी, बुघेली आणि अलवारी. दुसऱ्यामध्ये आहे द्रविडियन किंवा द्राविडी. त्याच्यामध्ये आहे तेलुगू, कुरुख, ओराऑन, मालेर, कुई, पारजी, कोलमी, तमिळ, मल्याळम, कन्नडा, तुलू, कोटा, कुर्गी आणि तोडा. तिसरं आहे ऑस्ट्रो एशियाटिक कंसात लिहिले निषाद. ह्याच्यामध्ये आहेत मुंडा. यामध्ये मुंद्री, संथाली, हो यासारख्या 14 भाषांचा समावेश होतो. पुढे मोन खमेर याचे खासी आणि निकोबारी हे 2 उपगट पडतात. चौथा भाग आहे सिनो तिबेटन किंवा किराता. याचे 3 उपविभाग आहेत. तिबेटो हिमालयी भाषा आणि भूतिया भाषा. 5वा प्रकार आहे अंदमानी. अंदमानचे आदिवासी लोक या भाषेमध्ये बोलतात. आका, जेरू, ओंगन आणि सेंतिनेली. पुढचा तक्ता आहे सन 2011ची जनगणना एकूण लोकसंख्येतील भाषिक टक्क्यांमध्ये. भाषा दिल्यात आणि त्यांची टक्केवारी दिलेली आहे. हिंदी 57.1, इंग्रजी 10.6, बंगाली 8.9, मराठी 8.2, तेलुगू 7.8, तमिळ 6.3, गुजराती 5, उर्दू 5.2, कन्नड 4.94, ओडिया 3.56, पंजाबी 3.02, मल्याळम 2.9 आणि संस्कृत 0.01. पुढे आहे तुम्हाला हे माहीत आहे का? ऑल इंडिया रेडिओ. भाषिक विविधतेचा भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओ प्रसार भारतीला 23 भाषा आणि 179 बोलींमध्ये प्रसारण करावे लागते. पुढचं आहे चौकट कृती 2. 5 विद्यार्थ्यांचा गट करा. प्रत्येक गटाने भारतातील एक राज्य, भाषा आणि तेथील बोलीभाषा निवडा. शक्य असल्यास काही भाषा किंवा बोलीभाषांचे ध्वनिमुद्रण करा आणि ते तुमच्या वर्गाला ऐकवा. चौकट संपली. पुढे वाचते. प्रादेशिक विविधता. एखादा प्रदेश ही स्थळ आणि काळ आधारित बांधणी आहे. अशा प्रदेशामध्ये काही प्रमाणात सांस्कृतिक एकजिनसीपणा आढळतो. या भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ समान असल्याने ते समान वर्तमान काळाशी जुळवून घेऊ शकतात. तथापि संकुचित प्रादेशिक अस्मिता या व्यापक अस्मितांपासून स्वतंत्र नाहीत. उदाहरणार्थ, प्रत्येक प्रादेशिक अस्मिता संदर्भानुसार समजून घेणे गरजेचे आहे. प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक होय. उदाहरणार्थ, 7 राज्ये असलेला ईशान्येकडील प्रदेश, ज्याला 7 सिस्टर्स असेही संबोधतात. तथापि राज्यांतर्गत देखील काही प्रदेश असतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्यामध्ये पुढील प्रमाणे प्रदेश आहेत: कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. इथे एक चौकटीत आपले जग नावाचं एक हे लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोल आहे आणि त्या गोलाचे 6 भाग केलेले आहेत. त्यातल्या सगळ्यात मधला जो भाग आहे त्याला त्यांनी पुणेरी, कोल्हापुरी, मुंबईकर असं म्हटलेलं आहे.
त्याच्या बाहेरचा भाग आहे तो महाराष्ट्रातील निवासी, त्याच्या बाहेरचा भाग आहे भारतीय, त्याच्या बाहेर दक्षिण आशियाई आणि त्याच्यानंतर आशियाई. म्हणजे प्रादेशिक अस्मितांचे स्तर कसे आहेत ते आपल्याला ह्याच्यातून दाखवलेले आहेत. पुढे आहे चौकट. तुम्हाला हे माहीत आहे का? भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील राज्यांचा समावेश होतो: अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा. या राज्यांना एकत्रितपणे 7 सिस्टर्स किंवा ईशान्येकडील 7 भगिनी राज्ये असे देखील संबोधतात. ईशान्येकडील प्रदेश डोंगराळ असून सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत आहे. भारतातील बहुसंख्य आदिम जमाती या राज्यात राहतात. उदाहरणार्थ गारो, खासी, नागा, मिझो, झोमी, लेप्चा, कुकी आणि बोडो. या जमातींची विशिष्ट शारीरिक गुणवैशिष्ट्ये असतात असेही तुमच्या लक्षात येईल. उदाहरणार्थ त्वचेचा रंग, केसांचा पोत, चपटे नाक, बदामी डोळे, दुमडलेल्या पापण्या इत्यादी. उपरोक्त विशिष्ट समुदायाला विशिष्ट इतिहास, लोकसाहित्य, नृत्य परंपरा आणि संगीताची पार्श्वभूमी आहे. या समुदायांचा इतर संस्कृतींशी संपर्क आल्यानंतर या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. हिंदू धर्म, बौद्ध धर्म, इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर होणे ही बाब काही नवीन नाही. या भागामध्ये भारतीय उपखंड आणि भारताच्या बाहेरील भागातून लोक आले आहेत. प्रत्येक प्रदेशाचे ते चौकट संपली. पुढे वाचते. प्रत्येक प्रदेशाचे वैविध्य संपन्न आणि अनोखे असते. नद्या, जलस्रोत, मृदा, वने, खनिजे आणि सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण या संदर्भात प्रदेशातील विविधतेचे वर्णन करता येते. एखाद्या प्रदेशातील लोक, वंश, वांशिकता, भाषा, बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, रूढी, बोलण्या वागण्याच्या पद्धती, श्रद्धा आणि आचरण, कायदे आणि चालीरीती यासारख्या नियंत्रण व्यवस्था यामुळे तेथील लोकांमध्ये विविधता आढळते. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आणि अद्वितीय असा इतिहास असतो. इतिहासाचे पडसाद त्या प्रदेशाच्या वर्तमान काळात पाहायला मिळतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव पाहायला मिळतो. जाती विविधता. भारतातील जातीव्यवस्था हा येथील वैविध्याचा मोठा स्रोत आहे. इंग्रजीतील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दात सापडतो. त्याचा अर्थ वर्ण असा होतो. भारतातील वेगवेगळ्या वांशिक आणि जाती समुदायांची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट किंवा जात ही संज्ञा वापरली. समाजशास्त्रज्ञ जातीकडे 2 बाजूंनी पाहतात: वर्ण आणि जाती. वर्ण म्हणजे हिंदूंची 4 श्रेणींमध्ये केलेली रचना: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत असे म्हटले जाते. त्यापैकी 751 जातींचा घटनेतील अनुसूचित जातींमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतातील सामाजिक संरचना जाती व्यवस्थेवर आधारित होती. जाती या समुदायांमधील संबंध वस्तुविनिमयावर आधारित असत. हा कृषी अर्थव्यवस्थेचा आधार होता. मात्र यामुळेच समुदायांमध्ये विषमता आणि वंचितावस्था निर्माण झाली. जातीव्यवस्थेमुळे विविध जातींमध्ये वस्तू आणि सेवांचा विनिमय होतो. विनिमयामध्ये दाते आणि ग्राहकांचा समावेश होतो. यातील दात्याला जजमान म्हणून ओळखले जाते. जजमानास पूर्वी जमीनदार म्हणत. ग्राहकाला कामीन म्हणजे कारागीर किंवा शूद्र जातीतील असे संबोधले जाई. कामीन जजमानाला सेवा देत असे. त्याचा मोबदला त्यांना वस्तुरूपात धान्य, कपडे, राहण्याची जागा, मोफत अन्न, खटल्यांमध्ये सहाय्य, वापर करण्यासाठी पशु आणि साधने इत्यादी या प्रकारात मिळत असे. तथापि बाजारपेठ आणि चलन आधारित अर्थव्यवस्थेमुळे आता जजमानी व्यवस्थेचे महत्त्व कमी होत आहे. जातीव्यवस्था केवळ हिंदूंमध्येच आहे असे नाही. मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मामध्येही जातीसदृश विभाजन पाहायला मिळते. मुस्लिमांमध्ये आमीर, शेख, सय्यद, पठाण या मुस्लिमांतील श्रेणी रचनेबद्दल आपल्याला माहिती आहे. याशिवाय मुस्लिमांमध्ये तेली, धोबी, दर्जी म्हणजे शिवणकाम करणारे यासारख्या जातीही आहेत. भारतातील ख्रिश्चनांमधील जाती आधारित अस्मिता आपल्याला नवीन नाही. काही तज्ज्ञांच्या मते भारतातील ख्रिश्चनांचे मोठ्या प्रमाणात हिंदू धर्मातून धर्मांतर झाले होते. त्यामुळे काही धर्मांतरितांनी जाती व्यवस्थाही बरोबर नेली. 1950चा घटनात्मक आदेश 1990 मध्ये दुरुस्त करण्यात आला. त्यानुसार अनुसूचित जाती ही संज्ञा सूचीमध्ये नमूद हिंदू, शीख आणि बौद्धांसाठी वापरता येईल. तर अनुसूचित जमाती हा धर्म कोणताही असू शकेल. या माहितीवरून आपण भारतातील जाती विविधतेची कल्पना करू शकतो. वर्ग विविधता.
वर्गावर आधारित विविधता सर्वाधिक महत्त्वाची आहे. तुम्ही इयत्ता 11वीमध्ये याचा अभ्यास केला आहे. वर्ग हा प्रामुख्याने 1 आर्थिक स्थान किंवा आर्थिक निकष आणि 2 शिक्षण यावर आधारित असतो. आपल्या आर्थिक वर्गाचा प्रभाव आपल्या विचारांवर, निवडींवर, पूर्वग्रहांवर, स्वप्न आणि आशा आकांक्षांवर दिसून येतो. आपण कोणत्या आर्थिक वर्गाचा भाग आहोत याबाबतच्या जाणिवेनुसार आपण वास्तवात जगत असतो. उदाहरणार्थ, आपण सार्वजनिक वाहतूक साधनांनी प्रवास करायचा की स्वतःची गाडी वापरायची, जवळच्या दुकानातून धान्य घ्यायचे की मॉलमधून, शिक्षण कुठे घ्यायचे, लग्न कसे करायचे, असे सगळे निर्णय आपण आर्थिक वर्गानुसारच घेतो. भारतामध्ये उच्च वर्गामध्ये गणना होणारे लोक खूपच कमी आहेत. बहुतांश लोक मध्यम आणि निम्न वर्गाचा भाग आहेत. लैंगिक विविधता समजून घेण्यासाठी सर्वप्रथम लिंग म्हणजे सेक्स आणि लिंगभाव म्हणजे जेंडर यातील फरक समजून घ्यावा लागेल. इयत्ता 11वीच्या समाजशास्त्रातील अभ्यासक्रमातही समाजाच्या वर्गस्तरीकरणाचा पाया म्हणूनही लिंगभावाचा उल्लेख आलेला दिसतो. लैंगिक विविधता ही लिंगभाव या संकल्पनेशी सामाजिक संकल्पनेशी जोडलेली आपल्याला दिसून येते, जे दुहेरी लैंगिकता, लैंगिक अभिव्यक्ती, लैंगिकता आणि लैंगिक अभिमुखता यांच्याशी निगडित आहे. लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री-पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती-तो इत्यादी सीमारेषांपलीकडील लिंगभावाचा समावेश होतो. आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणिवेमध्ये व्यक्तीच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो. याच संदर्भात तुम्हाला LGBT ही आद्याक्षरेही परिचित असतील. खाली चौकट आहे, त्याच्यामध्ये लेस्बियन स्त्री आणि स्त्रीमधील शारीरिक संबंध, गे पुरुष आणि पुरुषांमधील समलैंगिकता म्हणजे शारीरिक संबंध, बायसेक्शुअल जी व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्याशी आकर्षित असते अशी व्यक्ती, तृतीयपंथी म्हणजे एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे. चौकट संपली. मुलांचे आणि मुलींचे सुयोग्य वर्तन कसे असावे हे सामाजिक संस्कारातून, बळजबरीने किंवा सांस्कृतिक व्याख्यातून ठरवले जाते. यामुळेच 2 समाजांमध्ये फरक जाणवतो किंवा एखाद्या समाजातील 2 गट देखील वेगवेगळे असतात. यातूनच समाजातील बहुसामान्यतेचा या नियमानुसार लिंगभावातील फरकाचे सामान्यीकरण केले जाते. बहुसामान्यतेचा प्रभाव लक्षात येतो. हा नियम समाजामध्ये आणि समाजातील कुटुंब, लग्न, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, धर्म यासारख्या संस्थांमध्ये लागू होतो. काही व्यक्ती, गट आणि समाजाने द्वयी म्हणजे बायनरी या संकल्पनेलाच आव्हान दिले आहे आणि त्यामुळे लैंगिकता आणि लिंगभावात्मक बहुलता ही अधिक समावेशक झालेली दिसून येते. लिंगभाव विविधतेबाबत चर्चा करत असताना विविधतेला कारणीभूत आणखी एक संज्ञा आपल्याला ठाऊक असणे आवश्यक आहे, लिंगभावाचे प्रगटीकरण. ही संज्ञा लिंगभाव सामाजिकीकरणाशी संबंधित आहे. आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभाव संबंधी अपेक्षा बरेच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो. आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू स्वीकारत आहे. म्हणजेच जे द्वयलिंग व्यवस्थेत बसत नाहीत असेही लोक आहेत. लिंगभाव तरलता ही पाश्चिमात्य बाब नाही, हा आपल्या भारतीय परंपरेचाच भाग आहे. द्वयलिंग व्यवस्थेत न बसणाऱ्या भारतीय देवतांचीही उदाहरणे आहेत. पुढे चौकटीत आहे लैंगिकता. एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक, भावनिक किंवा आणि लैंगिक संबंध असू शकतो. यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते. लैंगिक अभिमुखता हे प्राधान्य किंवा निकड नव्हे. चौकट संपली. तुम्ही LGBT म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर चळवळीबद्दल ऐकले असेल. 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केला, तो तुम्हाला ठाऊक असेल. भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे. लिंगभावा आधारित भिन्नतेविषयी जागरूकता आणि संवेदनशीलतेमुळे 1. लिंगभाव संबंधी अज्ञान आणि गैरसमजुती दूर होतील. 2. विविध लिंगभाव संबंधी अस्मिता असलेल्या लोकांना प्रतिष्ठा मिळवून देता येईल. 3. ज्या व्यक्तीचा लिंगभाव समानुरूप नाही तिच्याबद्दल द्वेष, हिंसा, पूर्वग्रह आणि शोषण होणार नाही. 4. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे समानता आणि न्यायाला प्रोत्साहन देता येईल. खाली चौकटीत कृती 3
अलीकडे पारित झालेल्या तृतीयपंथी विधेयकाला म्हणजे प्रोटेक्शन ऑफ राईट ॲक्ट 2019 विरोध होत आहे. या विधेयकाबद्दल माहिती मिळवा आणि वर्गात चर्चा करा. इथे थांबते. 51 पानावरती थांबले. 52 पानापासून पुढचा भाग पुढच्या रेकॉर्डिंग